नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या ही ऑफिसमध्ये पार्थसाठी डबा घेऊन आलेली असते आणि ती डबा ठेवून तिथून जाऊ लागते। तेव्हा पार्थ तिला बोलतो, आता तुम्ही डबा घेऊन आलाच आहात तर मला ताट देखील वाढून द्या असे बोलून तो प्लेट समोर करतो आणि काव्या बोलते, मला वाढता येत नाही। तेव्हा पार्थ बोलतो, यामध्ये अवघड काय आहे आणि तोच तिला सांगतो। त्यावेळेस काव्या देखील त्याच्या ताटामध्ये शाबूची खिचडी वाढू लागते आणि आपण पाहतो की त्याच वेळेस आपण जीवा देखील त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्या दोघांची जवळीकता पाहून जीवाला मात्र अतिशय राग येतो आणि पार्थ बोलतो, जीवा बरं झालं तू आलास। जीवा हा त्या ठिकाणी आलेला आहे हे समजताच काव्या देखील अतिशय घाबरते आणि पार्थ जीवाला बोलतो, जीवा काव्याने माझ्यासाठी आज डबा घेऊन आले आहेत, एक काम कर तू देखील साबुदाण्याची खिचडी खा। त्यावेळेस जीवा हा पार्थला उत्तर देतो, नाही, प्रेमामध्ये शेअरिंग करायचं नसतं। आणि तेव्हा काव्या ही त्याच्याकडे रागाने पाहू लागते आणि जीवा हा तिथून निघून जातो। त्यावेळेस आपण पाहतो काव्या ही त्याचा पाठलाग करत लिफ्टमध्ये जाते आणि ती जीवाला बोलते, जीवा तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, तू जसं पाहिलं आहे तसं काहीच नाही। तेव्हा जीवा हा तिला बोलतो की मला काय समजायचं आहे ते मी समजले, तुम्ही एक काम का करत नाहीस, तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा हनीमूनला। आणि तेव्हा काव्याला मात्र अतिशय राग येतो आणि ती त्याच्यावर हात उचलते। त्यावेळेस जीवा हा तिचा हात पकडतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्या कशा प्रकारे एकमेकांपासून दूर होणार हे पाहणं अतिशय उत्कंठवर्धक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।